इथं नक्की झालाय काय? पोलिसांची एवढी गर्दी कशाला आणि यो कोण आहे, याला काय झालं आणि इक्काला लढते सगळं सांगतो. ब्लॉग पूर्ण बघा. आज सकाळी सकाळी तुषार घरी आला, बोलतो चल जिमला. मग आलो जिमला. बाईने 40चा वेट उचललाय, चेस्ट मारला. काही दिवसात जिम मधला वजन खपल. असंच चालू राहिला तर 3-4 दिवस झाले जिमला येऊन. रोज संध्याकाळचे आता आज सकाळच्या तो जरा बाहेर जायचा होता. पोचलो आपण कडवली स्टेशनला. तिकीट काढून घेतलं. ट्रेन होती 11ची, आली 11:30ला. ट्रॅफिक मध्ये अटकलेलं वाटतं. भाई भारी ना, 40 रुपयात डायरेक्ट मुंबई रिटर्न. ट्रेन स्लो पकडलेले आम्ही. लय टाइम झालता, भूक लागली, नाश्ता करून घेतला. सोन्याचा चाललेला गर्लफ्रेंडला काहीतरी घ्यावा. आपण बोलतो द्याव कोणला, गर्लफ्रेंडच नाही. थंडी चालू झाली, मग तुषारने घेतलेली त्याच्यासाठी जॅकेटा बघत. पुढे गेलो तर बघतो तर काय इथं चालता मर्डर आणि ही पण जाम लढत होती. आणि याच्यावर आपण मोठा ब्लॉग पण बनवलेले, लवकर तुमच्या भेटील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे एवढा सगळा बघून आम्ही खाऊ गलीत आलतो. भूक पण नव्हती, कारण की एवढा सगळा विषय बघला. मग आलतो कपड्यांच्या मार्केटला. कपडे तर नाही घेतलं. मरीन लाईनला दिसली सचिन सरांची गाडी 10 नंबरची. ही तुषारच्या जोरीला पोरगण आहे. सगळा समजलो मला मोठ्या ब्लॉग मध्ये. तिथं भेटलेला आम्हाला फ्रान्सचा आमचा दोस्त. त्याच्याशी थोड्या गप्पा गोष्टी केल्या. ही गोरी लोका बघल्या चिरकाला येते, मला काय समजत नाही. हा आम्ही काला म्हणून तिथल्या निघलो आणि सोडा पिल्ला. एकच गालाचा तिघाय बघला आमचा प्रेम बिम काही नाही. पैसे वाचवले, पैसे तर वाचवलं, पण पडलेल्या माणसानं पण आम्ही वाचवलं. हे चाल बघा यांचं काय चाललं. आयुष्यात बऱ्याच गोष्टी लेट आल्या, काही गोष्टी आल्या पण नाही. ही ट्रेन पण टाइम देऊन लवकर येत नाही. बाई गर्दी लय बेकार होती. इथं आम्हाला दोस्त भेटलेला सातारा नाही सॉरी कासाऱ्याचा होता काहीतरी. संध्याकाळचा टाइम आणि चमका चमकेने एवढी गर्दी आणि गबलतला वास खतरनाक. चला आता पोचू आम्ही घरी आणि चॅनलला सबस्क्राईब करून आणि व्हिडिओ सेव्ह पण करून ठेवा. मोठा ब्लॉग भेटेल तुम्हाला लवकरच बघायला.